थ्रेड्स ऑफ भारत, विविधता में एकता, या संबंधी मी एक पोशाख केला आहे. मेरी चप्पल कोल्हापुरी, मेरा कुर्ता है आसामी, सर पे टोपी है गोवा की, फिर भी दिल है मेरा पुणेरी. सगळ्यात आधी आहे कोल्हापुरी चप्पल, सॉलिड चप्पल. आपली सॉलिड चप्पल तिला फरक पडत नाही. मी शेतकरी आहात का उद्योगपती, लहान आहात का मोठे आहात, गरीब आहात का श्रीमंत आहात, हे आपल्या इक्वॅलिटीची प्रतीक आहे. इट्स अ ब्रँड फॉर महाराष्ट्र. इक्वॅलिटी आसाम जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा मी पण आसाम रेजिमेंटमध्ये होतो आणि त्याच्यामुळे आसाम म्हणलं की मला आठवतात नागालँड, मिझोराम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम अँड सिक्कीम. 8 सिस्टर्स. त्या ह्या 8 सिस्टर्समध्ये एवढी विविधता आहे की इट्स एन एक्झाम्पल फॉर द कंट्री. डायव्हर्सिटी. पुण्याकडे वळू. पुण्याचं काय सांगायचं, पुण्याला तर सगळंच माहिती असतं. तरी सांगतो की 3 प्रकारचे पुण्यात लोक आहेत. एक आहेत पुणेरी. पुणेरीवाली जे आहेत ते असली सदाशिव पेठ किंवा नवीन सदाशिव पेठ, ते म्हणजे धानोकर कॉलनी. आणि दुसरे आहेत पुणेकर, जे वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्राच्या शहरातून पुण्यात आलेले आहेत. आणि तिसरे आहेत पुण्याईट्स, जे महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रदेशातून तिथे आलेले. पुणेरी, पुणेकर आणि पुण्याईट्स. आणि मजा अशी आहे की कपिल अभिजातमध्ये आपण सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहतो, वेदर इट इज पुणेकरी और पुणेकर और पुण्याईट. सो वी आर एन एक्झाम्पल ऑफ इन्क्लुसिव्हिटी. आणि जेव्हा आपल्याला पुणेकर आणि पुणेरी बरोबर बोर होतं तेव्हा आपण जातो गोव्याला. Beautiful beaches of Goa are open for everybody. Anybody can go and dive in the ocean and enjoy the waters. पर मैं आहे कौन? मेरी चप्पल है कोल्हापुरी, मेरा कुर्ता है असमी, मेरी टोपी है गोवा की, मैं इसीलिए हूँ हिंदुस्तानी.